प्रकरणावर कृषी विभागाला शेतकऱ्यांचा जाब. 10 दिवसात 100% नुकसान भरपाईचे आश्वासन, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. मूर्तिजापूर तालुका व कुरुम मंडळातील हजारो शेतकऱ्यांवर झालेल्या पीक विमा अन्यायाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती येथे विभागीय कृषी संचालक डॉक्टर घोरपडे यांच्या दालनात भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत व शेतकरी प्रतिनिधींची अत्यंत आक्रमक व निर्णायक बैठक पार पडली. तब्बल 4 तास चाललेल्या या बैठकीत शेतकऱ्यांचा तीव्र संताप व्यक्त झाला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस प्रशासनालाही पाचारण करावे लागले. या बैठकीस मुकुटराव भिसे प्रदेशाध्यक्ष, भारतीय किसान संघ राहुल राठी उपाध्यक्ष, भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत तथा सदस्य, महाराष्ट्र कृषी मूल्य आयोग खंडेराव कुलकर्णी संघटन मंत्री उपस्थित होते. तसेच बाबू देशमुख, संतोष शिरभाते, कुरुम सर्कल प्रमुख शरद गाडगे, जिल्हाध्यक्ष आयटी सेल भाजप अमरावती, क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रियाज, जिल्हा संघटक राहुल पाटील वानखडे, आनंद वागड, ग्रामपुत्र जैविक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक गजानन ढोकणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 300हून अधिक शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभागाकडून डॉक्टर घोरपडे, विभागीय कृषी संचालक देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक अकोला दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर ज्योती दुबे व इतर अधिकारी उपस्थित होते. HDFC ॲग्रो विमा कंपनीकडून राज्य व्यवस्थापक योगेश परिहार, रिजनल मॅनेजर बाळासाहेब गोपाळ व जिल्हा प्रतिनिधी सुनील भालेराव उपस्थित होते. बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी विमा कंपनी व कृषी विभागाच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध नोंदवला. सन 2023च्या खरीप व रब्बी हंगामातील ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत किंवा तुटपुंजी भरपाई देण्यात आली त्या सर्वांना पुढील 10 दिवसात 100% नुकसान भरपाई देण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन HDFC ॲग्रोचे राज्य व्यवस्थापक योगेश परिहार यांनी दिले आहे. सन 2024 खरीप हंगामात चुकीच्या पद्धतीने व्हाईट स्प्रेड लागू करून हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. याच संदर्भात तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी व आयुक्तांकडे पाठवण्यात येईल, असे डॉक्टर घोरपडे यांनी स्पष्ट केले आहे. अकोला जिल्ह्यातील तब्बल 4,12,000 शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिल्याचा गंभीर मुद्दा भारतीय किसान संघाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. जर पुढील 10 दिवसात पूर्ण नुकसान भरपाई देण्यात आली नाही किंवा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर येत्या 15 दिवसात तीव्र व व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी कृषी विभाग व विमा कंपनीची राहील, असेही त्यांनी सांगितले. बैठकीचे संपूर्ण कार्यवृत्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार असून मुख्यमंत्री यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मुकुटराव भिसे व भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत उपाध्यक्ष राहुल राठी यांनी दिली आहे. यावेळी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया न्यूज R7 साठी सफदर शाह, मूर्तिजापूर.